पुढच्या निवडणुकीमध्ये मुंबईत 6 ठिकाणी उमेदवार उभे करणार, आमची लढाई भाजप सोबत आहे असं वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलेलं आहे। आमचे जे मुद्दे आहेत ते कोणाकडे नाहीये। नाली, रस्ते, बिजली, पाणी, आज याच्यावरती इलेक्शन होत नाही। त्याच्यासाठी आम्हाला इलेक्शन आघाडी काढावं लागते, पक्ष काढावं लागते, क्योंकि आम्ही जे पक्ष काढणार असं काही सोपी गोष्ट नसते। असू द्या ना, आम्हाला तो देवेंद्र भाऊला भी तोंड द्यायचं आहे, तो आम्ही तोंड देण्यासाठी एकत्र होत आहे आणि आपली जी शक्ती आहे ते वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। मोहित कंबोज भाजपचे मुंबईच्या महापौर पदाचे उमेदवार आहेत की काय असा दावा ठाकरे सेनेच्या अखिल चित्रे यांनी केलेला होता। अखिल चित्रे यांच्या या दाव्यानं एकच खळबळ उडालेली होती। अखिल चित्रे यांच्याकडनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला देखील दिला गेला। तेव्हा देखील 20 वर्ष ते युतीत होते आमच्यावर, तेव्हा त्यांनी नेमलेले जर आपण उपमहापौर पाहिलेत तर ते शेट्टीपासनं ते ठाकूरपर्यंत, ते पटेलपर्यंत, बारोटपर्यंतचा हा प्रवास आहे त्यांचा। मराठी माणसाला प्रथम प्राधान्य देण्याचं कधीच त्यांचं हेतू हे दिसलेलं नाहीये। म्हणून आता जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर त्यांना कब्जा करायला मिळालं तर ते कंबोजलाच बसवतील ना। कारण आपण ह्याच्या आधी कधी असं पाहिलं का राज्याच्या मुख्यमंत्र्याला कोणी असं कडेवर घेतलंय? आपण पाहिलंय का इतक्या वर्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात? हे फक्त आत्ताच घडलं, काही महिन्यापूर्वी घेतलं होतं की नाही कंबोजांनी मुख्यमंत्र्यांना? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।